कॉर्पोरेट लव्ह जिहाद प्रकरणी 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी तर ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानीला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। नाशिकच्या आयटी कंपनीमधल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात एसआयटी तपासात धक्कादायक माहिती हाती। इंटरव्ह्यू फॉर्मचा गैरवापर करून महिलांचं शोषण केल्याचा प्रकार उघड। वैयक्तिक माहितीचा वापर करून महिलांना जाळ्यात ओढल्याचा आरोप। बोंधुबाबा खरात प्रकरणात फॉरेन्सिक तपासणीमध्ये धक्कादायक माहिती। खरातकडच्या रेकॉर्डमध्ये अनेक महिलांच्या नावासह भेटींच्या नोंदीही समोर। फॉरेन्सिक टीमकडून एसआयटीकडे 160 GB डिजिटल पुरावे सादर। एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेतील 8 खासदारांसोबत ठाण्यात बैठक झाल्याची माहिती। 8 खासदारांनी पक्षांतर करण्याचं आश्वासन दिल्याची चर्चा। ठाण्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती। ठाकरेंच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण। बैठकीच्या बातमीत कोणतंही तथ्य नाही, शिंदेंची माहिती। खासदार अरविंद सावंतांनी एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीचा दावा फेटाळला। गळा चिरला तरी ठाकरेंची साथ सोडणार नाही असं सांगत सावंतांनी माध्यमांसमोरच लिहिलं पत्र। शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या पेन्शनसाठी पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा। हायकोर्टाचे राज्य सरकारला खडेबोल। शिक्षकांच्या पेन्शनवरच्या सुनावणीवेळी कोर्टाची टिप्पणी। अनैतिक संबंधात अडथळा करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीनं काढला काटा। सांगलीतला धक्कादायक प्रकार। हत्या करून मृतदेहाची परस्पर विल्हेवाट। दारू पिऊन मृत्यू झाल्याचा बनाव। पत्नी आणि 2 मुलांसह प्रियकराला अटक। HIV नसूनही HIV बाधित असल्याच्या अहवालामुळे महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त। सोलापुरातल्या अकलूज मधला प्रकार। सासरच्यांकडून मानसिक त्रास, नवऱ्यानंही सोडलं। युद्धबंदीच्या चर्चेसाठी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये तयारी पूर्ण। कोणत्याही क्षणी इराण, अमेरिका, इस्रायलचं शिष्टमंडळ दाखल होणार। युद्धात लष्कराचा मोठा विजय। इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचं विधान। इराणमधल्या हल्ल्याचा बदला घेणार, आमचा हक्क सोडणार नाही, खामेनींचा इशारा। इस्रायलचा लेबनॉनवर शेकडो क्षेपणास्त्रांनी हल्ला। हल्ल्यात 303 नागरिकांचा मृत्यू तर 1150 जण जखमी। हिजबुल्लाचा प्रमुख नईम कासिम याचा पुतण्या आणि वैयक्तिक सल्लागाराचाही मृत्यू झाल्याची माहिती। उत्पादन घटल्यानं बासमती तांदळाचे दर वधारले। बासमतीसह तिबार, मोगरा, कोलम, इंद्रायणी, परिमल या तांदळाच्या दरातही वाढ। किरकोळ बाजारात 120 ते 200 रुपये दर। पुढील 2 दिवस उष्णतेचा तडाखा। मुंबईसह ठाणे, पालघरमधील तापमान वाढणार। हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी।